आवाज नाही येऊन राहिला बहिणी. सुरू करायचंय का? हॅलो. नाही, 1-2 मिनिटात सुरू करते. रेकॉर्ड बरं बरं बरं. झाला आता, मला करतेच वाटलं आहे. आमच्याकडे. हो, हो 1-2 मिनिटात होते. हो. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपणाला पण साष्टांग नमस्कार करतो. आज आपण काही दिवसांच्या मुदतीनंतर परत भेट आणि अद्वैत प्रकरण आपण या ठिकाणी संपूर्ण केलेलं आहे. आज आपण अलात शांती प्रकरणाला सुरुवात करतो आहे. आचार्यांनी या अद्वैत प्रकरणामध्ये अद्वैत तत्व, निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, जे बिंबवण्याचं काम आहे हे या अद्वैत प्रकरणामध्ये केलेले आहे. आणि म्हणून अद्वैत प्रकरणामध्ये काय पद्धतीने निर्गुण ब्रह्म अंतरामध्ये बिंबवण्याचा आचार्यांनी प्रयत्न केलेला आहे. युक्ती आणि श्रुतींच्या साह्याने तो प्रयत्न केलेला आहे. आणि तो जर आमच्या लक्षात आलेला असेल तर आमच्याही अंतरंगामध्ये निर्गुण तत्व बिंबवण्याचा निश्चित प्रयत्न सुरू होणारच आहे. पण हे आधी आमच्या लक्षात आलं पाहिजे. श्रुती आणि युक्ती यांच्या साह्याने आचार्यांनी आणि गौडपादाचार्यांनी हे काम कार्य कसं केलेलं आहे आणि हे लक्षात येणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रकरण संपणं याला महत्व नाहीये. ते प्रकरण माझ्या अंतरंगामध्ये ते बिंबल्यानंतर संपणार आहे, तोपर्यंत ती सुरूच राहणार आहे प्रक्रिया. याला अभ्यास असं म्हणतात. आणि म्हणून आचार्यांनी सर्व साधकांना या प्रकरणामध्ये एक साधना दिलेली आहे. मनोनिग्रहाची साधना दिलेली आहे. मनोनिग्रह अत्यंत महत्वाचा आहे. मनाचे जे लय, विक्षेप आणि कषाय हे 3 दोष आहे. या तिन्ही दोषांना आम्हाला नष्ट करावं लागेल. कषाय म्हणजे सूक्ष्म वासना, लय आणि विक्षेप हे नष्ट होतात, पण कषाय सूक्ष्म वासना असतात. त्या सूक्ष्म वासना आमच्या सुद्धा लक्षात येत नाही. त्या सुद्धा आम्हाला नीट बारकाईने आत्मपरीक्षण करून, कठोर परीक्षण करून त्या कषाय दोष सुद्धा आम्हाला काढून टाकायचा आहे. आणि एवढं झाल्यानंतर मग आत्माकार वृत्ती उदयाला येते. आणि मग त्या ठिकाणी आत्माकार वृत्ती उदयाला आली की ते आत्माकार वृत्ती हे वृत्तीजन्य सुख उत्पन्न होते. म्हणजे त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही वृत्ती एवढी शिल्लकच राहते. आणि यामध्ये संपूर्णपणे आम्ही ज्या वेळेला अनुभवाला प्राप्त असतो त्यावेळेला एवढा लेश, वृत्ती लेश सुद्धा त्या ठिकाणी नको, तो सुद्धा नको असं आचार्य इथे म्हणतात. म्हणून त्या वृत्ती लेशाच्या सुखामध्ये सुद्धा आसक्त होऊ नका, हा आचार्य आम्हाला या प्रकरणामध्ये सांगतात. 45व्या कारिकेमध्ये आचार्यांनी आम्हाला फार मोलाचा असं
एक सूचना दिलेली आहे की ह्याही वृत्ती लेशामध्ये हाही प्रतिबंध आहे, यामध्ये अडकू नका. आणि तिथून सुद्धा मन निरुद्ध करून ते निर्गुण निर्विशेष अद्वय आत्मस्वरूपामध्येच तल्लीन आणि तद्रूप करावे. हा फार महत्वाचा आचार्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रतिबंध सांगून तिथूनही आम्हाला आचार्यांच्या प्रतिबंधातूनही कसं निघायचं हे सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही त्याही प्रतिबंधातून त्या वृत्तीलेश सुद्धा श्री गुरूंच्या कृपेने हा निघून जातो. आणि मग मात्र चित्त कोणत्याही प्रकारे कोणत्याही बाह्य विषयाला प्रकाशमान करीत नाही. म्हणजे चित्तामध्ये कोणतीही बाह्य विषयांची वृत्तीच निर्माण होत नाही, ते ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतं. म्हणजेच ते चित्त ब्रह्मस्वरूपानेच प्रगट होतं. फार मोठा आचार्यांनी आम्हाला दिलेलं फार मोलाचे जे साधन आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. म्हणून मग या अद्वय आत्म्याच्या ज्ञानानेच ज्ञानी पुरुष स्वतःच ब्रह्मस्वरूप होतो, निराशे आनंद स्वरूप होतो. आणि या आनंद स्वरूपाला जाणणे म्हणजेच आनंद स्वरूप होणे आहे. कारण आनंद आणि ब्रह्म या दोन भिन्न गोष्टी नाहीत. म्हणून हे सुख जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेला योगी पुरुष आत्मस्वरूपापासून कधीही विचलित होत नाही. आणि ते परमसुख प्राप्त झाल्यानंतर मिळवण्यासारखं काहीही राहत नाही. तो ज्ञानी पुरुष कृतार्थ, परिपूर्ण आणि धन्य होतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे ओतलासे ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. ओतलासे ठसा, ठसा उमटला पाहिजे. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, समर्थ म्हणतात. असा ज्ञानी पुरुष अंतर बाह्य सुख स्वरूप होतो. आणि त्याच्या सुखाचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. आणि मग त्या ठिकाणी वस्तुतः पारमार्थिक दृष्टीने सर्व तत्वतः या आत्मस्वरूपापासून काहीही उत्पन्न होत नाही. सर्व काही निर्माण झाल्यासारखं जरी भासलं तरी पारमार्थिक दृष्टीने काहीही उत्पन्न होत नाही. कोणताही जीव उत्पन्न झालेला नाही. न कश्चित जायते जीव. हा सिद्धांत या ठिकाणी प्रतिपादित आचार्यांनी केला. आणि हे अद्वैत प्रकरण ह्या सिद्धांताचं प्रतिपादन करून या ठिकाणी हे अद्वैत प्रकरण आचार्यांनी इथे समाप्त केलेलं आहे. मला इथपर्यंत जायचं आहे. जीवाची भूमिका काय आहे, जीवाचं काय कार्य आहे, त्याचं काय स्वरूप आहे, हे सगळं नीट जाणून श्रुती आणि युक्तीच्या माध्यमातून नीट जाणून अद्वैत स्वरूप काय आहे याचा नीट अभ्यास करून या ठिकाणी या निर्णयात प्रत मला यायचं आहे. कोणताही जीव निर्माणच झालेला नाही. आणि अद्वैत दृष्टीने ज्ञाननिष्ठेचे फळ सांगितले आहे. अद्वैत हेच कसं सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आणि निरतिशय स्वरूपाचे हेही आचार्यांनी इथे स्पष्ट केलंय. म्हणून अद्वैतही मंगलमय पवित्र दृष्टी आहे. त्यानंतर परमोच्च अनुभूती आहे, भक्तीचं सार आहे, अंतिम कर्तव्य आहे. अशा पद्धतीने अद्वैताचं वर्णन करता येत नाही. आणि ते अद्वैत तत्व मी आहे ह्या अनुभवाला एकदा मी प्राप्त झालो त्या ठिकाणी अलात शांती निर्माण होते. ह्या अनाथ शांती ही कशा पद्धतीची आहे हे आम्ही आता अधिकारवाणीतून तुम्ही काकांच्या श्रवण करू आजपासून. रामकृष्ण. थोडी खरखर येते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.
वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निधः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग नमन करतो। परमपूज्य मंदाताई गंजे यांच्या चरणारविंदांना स्पर्श करतो। आदरणीय लीलाताई दातार यांच्या चरणांना नमन करतो। आपण सगळे भगवत स्वरूप श्रोतृवृंद आपल्या पायावर लोक ठेवतो व आजचा विषय आपण सगळ्यांनी मिळून प्रारंभ करण्यापूर्वी आपण शांतीपाठाला सुरुवात करूया। मी वाचू का शांतीपाठ? कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ भावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करूनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर, भोगो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, उषा हाती ज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत, करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमस्कार काका। आता शांती प्रकरणाला पुण्यातून प्रारंभ करतोय। सगळ्या पुणेकरांकरता आता आपल्या भेटी सुलभ होतील। नीलाताईंचाही सहवास मिळणार आहे व सर्व पुणेकरांचा सहवास मिळणार आहे। ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे। पुण्याला बाणेर आणि कोथरूड इथे प्रवचन ठरली आहेत। नाशिकची पण ठरली आहे आणि मुंबईला सुद्धा येणं आहे। त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक या भागातला प्रवास प्रारंभ झाला आहे आणि या भागातल्या साधकांसाठी ऑफलाईन मी उपलब्ध असणार आहे। आपल्या सर्व पुणे, मुंबई, नाशिक या सर्व साधकांना
पुनश्च वंदन करतो. तुमच्या सहवासाचा मला आनंद मिळतो याचाही एक हर्ष व्यक्त करतो आणि आजच्या विषयाला या ठिकाणी प्रारंभ करतो. अनाथ शांती प्रकरण. आचार्यांनी भाष्य करीत असतानाच हे स्पष्ट केलं की अनाथ शांती प्रकरण काय आहे हे आधी सांगायचं आणि मग अनाथ शांती सांगायची. गौडपादीय कारिका एवढं सगळं स्पष्ट करत असताना सुद्धा प्रकरणाचा प्रारंभ संबंध भाष्याने करणं व तुमच्या आमच्या बुद्धीची आचार्यांच्या बुद्धीशी जुळवणूक करून देणं ही हातोटी भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या असल्याने त्यांनी यावर 100 त्यांनी याच्यावर संबंध भाष्य लिहिलाय. परमपूज्य डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई यांनी नोव्हेंबर 2001 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी हे अनाथ शांती प्रकरण घेतलेलं आहे व त्याची पुस्तिका सुद्धा काढलेली आहे. त्याचाही सर्व अभ्यासकांना फायदा व्हावा आणि ज्यांच्याजवळ ते नाही त्यांनी मी सांगतो त्या विवेचनाचा नोट्स काढल्या तर काका आणि मंदाताईंच्या अभ्यास वर्गाचा आपल्याला फायदा होईल. अशा पद्धतीने आपण अनाथ शांती या 100 कारिकांचा अभ्यास करणार आहोत. हे उपनिषद अतिशय लहान उपनिषद आहे. सर्वात लहान उपनिषद जर म्हटलं तर मांडुक्यच आहे. पण कारिकांच्या स्पष्टीकरणाशिवाय मांडुक्य कळत नसल्यामुळे आगम प्रकरण यावर 29, वैतथ्य प्रकरणावर 38, अद्वैत प्रकरणावर 48 आणि अनाथ शांती या प्रकरणावर 100 कारिका आचार्यांनी लिहिल्यामुळे म्हणजे गौडपादाचार्यांनी कारिकांची संख्या 215 झालेली आहे. या कारिकांवर शंकराचार्यांचं भाष्य आहे आणि डॉक्टर काकांच्या 1117 ओव्या आहेत. या पद्धतीने औपनिषदीय अद्वैताचं अत्यंत तर्कशास्त्र दृष्ट्या मर्मस्पर्शी आणि प्रमाणभूत मीमांसा करणारा हा 215 कारिकांसह असलेला ग्रंथ याला आद्य ग्रंथ म्हटल्या जातं. म्हणून मांडुक्योपनिषदाला उपनिषदामध्ये एक विशेष स्थान आहे. कारिका म्हणजे एक प्रबंध, एक प्रगल्भ प्रबंध आहे असं म्हणा.
कारिकाच प्रेरक आहेत, कारिकाच मार्गदर्शक झाल्या आणि अद्वैत मताची भक्कम बैठक या कारिका करून देतात. न कशी जायते जीव संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. अयमात्मा ब्रह्म हा या औपनिषदीय मंत्रांचा प्राण आहे. दुसऱ्याच मंत्रामध्ये अयमात्मा ब्रह्म आलं असल्यामुळे देशयोनी सर्वस्य प्रभावाप्ययो हि भूतानाम अशा पद्धतीचे वाक्य या ठिकाणी आल्यामुळे संपूर्ण चराचर सृष्टी हा एक आत्मा आहे आणि ही भूतसृष्टी आत्म्यापेक्षा वेगळी नाही. हे आचार्यांनी या ठिकाणी सांगून ठेवलंय की ही भूतसृष्टी आत्म्यापेक्षा भिन्न नाही. आणि आत्मा हा एकमेव अद्वितीय असल्यामुळे जगताचा होणारा जो भाग, जगताचा होणारा जो भास आणि जगतामुळे होणारा जो भेद, या दोनही भ्रम आहेत. जगत भास आणि भेद. भेद केव्हा होतो? भासाला सत्यत्व आलं की भेद होतो. जगत प्रत्यक्षात दिसतं आणि त्यामुळे अद्वैत आहे की द्वैत आहे अशी शंका जीवाच्या अंतःकरणामध्ये तयार होते. आणि म्हणून यथार्थ ज्ञान झाल्यानंतरही, यथार्थ ज्ञान कशाचं झालंय? अद्वैताचं. आगम, वैतथ्य आणि अद्वैत. वैतथ्य प्रकरणामध्ये तथ्य नाही, म्हणजे स्वप्नवत सृष्टींना काही अर्थ नाही, त्या निरर्थक आहेत हे सांगायचं आहे. आणि स्वप्नवत सृष्टीत तथ्य नाही आणि जागृत स्थितीत जे व्यवहार किंवा द्वैत आढळतं, हे सगळं तथ्यहीन आहे हे पटवून देण्यासाठी गौडपादीय कारिकांनी आपल्या संपूर्ण सामर्थ्याचा वापर केलाय. म्हणून यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सुद्धा, यथार्थ ज्ञान कशाला म्हणतात? दोन प्रकारचे ज्ञान आहेत, एक यथार्थ ज्ञान आणि एक अयथार्थ ज्ञान. मी ब्रह्म आहे हे यथार्थ ज्ञान आहे. आणि मी स्त्री आहे, पुरुष आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, मठ्ठ आहे, बुद्धिमान आहे, इत्यादी इत्यादी, हे सगळं अयथार्थ ज्ञान आहे. म्हणून मी जो आहे त्याचं वास्तविक ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ते अन्वय पद्धतीने जाणवत असलं तरी सुद्धा अंतःकरणात सुस्थिर झालेलं नसतं. ते सुस्थिर होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे त्यामध्ये संशय निर्माण होता कामा नये. म्हणून संशयरहित ज्ञान होण्यासाठी व्यतिरेक पद्धतीचा स्वीकार करून अनाथ शांती प्रकरण स्पष्ट केलेलं आहे.
आता अन्वय पद्धतीने ज्ञान म्हणजे समजावून सांगण्याची गरज आहे का हो? सर्वम ब्रह्ममयम रे रे सर्वम ब्रह्ममयम अन्वय पद्धतीचं ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे, मी देह नसून ब्रह्म आहे, हा व्यतिरेकी पद्धतीचं ज्ञान आहे. थोडक्यात अनेक दिवे लागले आहेत, ते अन्वय पद्धतीचं ज्ञान आहे. पण सर्व दिव्यांमध्ये एकच अग्नी आहे, हे व्यतिरेकी पद्धतीचं ज्ञान आहे. मला अन्वय पद्धतीने ज्ञान यथार्थ ज्ञान झाल्यानंतर ते संशयरहित टिकण्यासाठी पुन्हा व्यतिरेकाचा वापर करावाच लागतो. आधी व्यतिरेकी पद्धतीने मी आत्मा आहे हे जाणून घ्यायचं असतं. त्यानंतर अन्वय पद्धतीने आत्मा सर्वव्यापक आहे हे जाणून घ्यायचं असतं. आणि असं जाणून घेतल्यानंतर ते आज स्थिर होण्यासाठी संशयरहित होण्यासाठी पुन्हा व्यतिरेकी पद्धतीचा विचार करावा लागतो. मग शांती प्रकरणात या ठिकाणी दोन पदाचार्यांनी पुन्हा केलेला आहे. आवाज शब्द तुटतोय बघा. व्हिडिओ बंद करून खूप पाहतो. खरखर आहे. व्हिडिओ बंद करून पाहतो, बघूया कसं आहे ते. येतोय का? नाही खूपच आवाज खरखरतोय. काका आवाज ठीक आहे. आता आवाज नीट येईल. 100% आहे, नीट बरोबर आहे येईल. दादा. आहे हो. आहे. त्याचं कारण असं झालं की आम्ही आमच्या नेटवर्कवर बोलत होतो आणि आवाजाची तक्रार आल्यानंतर मुलांनी इथल्या वायफायशी कनेक्ट करून दिलं. ते आमच्या लक्षात आलं नव्हतं. आता इथल्या वायफायशी कनेक्ट झाल्यामुळे तुम्हाला आवाजाची व्हिडिओची कुठलीच अडचण जाणार नाही. म्हणजे अजूनही खरखर आहे. बर, निघून जाईल. नाहीये काका. नाही छान क्लिअर आहे एकदम. नाहीये, खरखर नाहीये. ठीक आहे, कल्पनाताई तुम्ही रिस्टार्ट करून घ्या एकदा, म्हणजे मग निघून जाईल तुमच्या मोबाईल मधनं. एकदा मोबाईल पुन्हा बंद करून स्टार्ट करा. ज्यांना खरखर येत असेल त्या सगळ्यांनी. आपला विषय सुरू आहे की शंकराचार्यांनी अलात शांती का मांडलं. अलात शांती प्रकरण लिहिण्याच्या मागे कारण काय आहे. तर महत्वाचा मुद्दा सुरू होता की पुन्हा तो रिपीट करतो तेवढा, की मी आत्मा आहे हा व्यतिरेकी पद्धतीने अभ्यास करायला हवा. त्याला म्हणतात मनोबुद्धी हंकार चित्तानी नाम. व्यतिरेकी पद्धतीने चिदानंद रूप शिवहोम शिवहोम सांगणं चालू आहे. आता
या पद्धतीने यथार्थ ज्ञान झाल्यानंतर सगळ्यांमध्ये तो आत्मा व्याप्त आहे. हा अनुभव याला अन्वय पद्धतीने आलेला अनुभव असं म्हणतात. कारण सगळ्यांमध्ये शब्द आलाय, तो आत्मा सगळ्यांमध्ये व्याप्त झाला. हा अन्वय पद्धतीने झालेला अभ्यास झाला. व्यतिरेकी अभ्यासाचं अन्वयाच्या अभ्यासात रूपांतर झालं, अनुभवात रूपांतर झालं. अन्वयाच्या अनुभवात रूपांतर झाल्यानंतर आता तो अनुभव सुस्थिर व्हायला पाहिजे, पण तो सुस्थिर होत नाही. कारण पुन्हा संशय येतो, मी देह तर नाही. आणि असा संशय रहित होण्यासाठी पुन्हा व्यतिरेकी पद्धतीने अभ्यास करावा लागतो. म्हणजे अलात शांती अद्वैताची सिद्धी झाल्यानंतर अलात शांती प्रकरण घ्यावं लागतं. काय महत्व आहे बघा. नाही तर आम्हाला तर अद्वैत सगळं कळलंच आहे. ज्ञेयरहित ज्ञान आहे आणि ज्ञेयरहित ज्ञान हा ज्ञात्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्या ज्ञानाला ज्ञेयरहित म्हणण्यासाठी सुद्धा ज्ञात्याजवळ काही नाही. कारण ज्ञेय हे ज्ञात्यापासून अभिन्न आहे. या अद्वैत स्थितीमध्ये आपण आत्ता येऊन गेलेलो आहे. हे प्रकरण झालं अद्वैत, पण तरीही मला ज्ञान झालं असं वाटायला लागलं तर संशय आला. काय संशय आला? ज्ञान वेगळं आणि मी वेगळं, हा संशय. व्यवहारातले संशय हा विषय नाही आहे या ठिकाणी. पण ज्ञान वेगळं आणि ज्ञाता वेगळा असा मनामध्ये पुसटसा जरी भाग आला, पुसटसा, तरी संपलं म्हणून समजा. अद्वैत कोलमडलं म्हणून समजा. आणि या अद्वैताला आतमध्ये सुस्थिर करण्यासाठी पुन्हा व्यतिरेकी पद्धतीने अभ्यास करावा लागतो. ज्ञेय भिन्न ज्ञान, ज्ञेय भिन्न ज्ञान म्हणजे ज्ञान आणि ज्ञाता हे अभिन्न आहे. या व्यतिरेकी पद्धतीने अभ्यास होतो तेव्हा मी आत्मा आहे हा निश्चय टिकतो. आणि हा टिकण्यासाठी अद्वैताचा झालेला अभ्यास कायम टिकण्यासाठी भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्यांनी आपल्या कंडिकांमध्ये, कारिकांमध्ये अलात शांती प्रकरण समाविष्ट केलेलं आहे. अलात शब्दाचा अर्थ चक्र असा होतो. अलात शब्दाचा अर्थ चक्र असा होतो. आणि शांती शब्दाचा अर्थ तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. द्वैताची निर्मिती ही अशांतीला कारणीभूत आहे. कारण तिथे भेद निर्माण झाला. द्वैत म्हणजे भेद. आणि यत्र यत्र मनोजाती तत्र तत्र समाधय हा अन्वयाचा अनुभव आहे, अभेदाचा अनुभव. आपला विषय अलात शांती सुरू आहे. आणि अलात शब्दाचा अर्थ मशाल असा होतो. आणि मशाल हातात धरल्यानंतर जर गर गर गोल फिरवली तर अखंड एक चक्राकार ज्योत दिसते. मशाल जिथे जाईल तिथे मशाल दिसत नाही. वेगाने जर आम्ही ती गोल फिरवली तर आगेचं गोल चक्र आहे असं आमच्या लक्षात येतं. पण वस्तुतः मशालीमध्ये चक्र नाही. मशालीमध्ये चक्र नसताना सुद्धा मशालीच्या निमित्ताने आम्हाला रात्री चक्र दिसू शकतं. तसं व्यतिरेकी पद्धतीचा निश्चित स्वीकार
न झाल्याने अन्वय पद्धतीने झालेलं यथार्थ ज्ञान पुन्हा द्वैतामध्ये बदलू शकतं आणि म्हणून ते दृढ होत नाही आणि अपरिवर्तनीय होत नाही. अशी वेळ साधकावर अपरोक्ष ज्ञानानंतर अद्वैत ज्ञानानंतर येऊ नये म्हणून परम कृपाळू अत्यंत आमच्या हितासाठी आपलं आयुष्य वाहून दिलेले भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांनी अद्वैत प्रकरण लिहिलेलं आहे. खूपदा आम्हाला शांत वाटतं, पण ही शून्यातली शांती असण्याची शक्यता असते आणि काही लोकांना परमार्थाचा अभ्यास केल्यानंतर नैराश्य येतं. परमार्थाचा अभ्यास केल्यानंतर नैराश्य येतं, कारण ध्यान साधनेमध्ये ज्ञानाचा अभाव असतो आणि शून्याचा प्रभाव असतो. खूपदा ध्यान करताना खूप आनंद येतो, खूप आनंद येतो, पण मला खूप आनंद आला असं जेव्हा जाणवतं तो शून्यानंद आहे, लक्षात ठेवा. तो अद्वैतानंद नाही. आणि असा आनंद घेणारे ध्यानकाळी जरी विरक्त वाटत असले तरीही त्यांचं नैराश्य विरक्ती रूप असतो. मला काही करायचं नाही जगाशी, माझा काही संबंध नाही जगाशी, मला कोणाशी काय देणं घेणं, मी आपला एकटाच बरा. आणि असा माणूस नैराश्याच्या गर्तेमध्ये निघून गेलेला असतो, पण ती आध्यात्मिक शांती नव्हे. मोठा धोका ओळखून बौद्ध मताचा ज्या त्या काळात प्रचार आणि प्रसार झाला होता, आगडोंब उठला होता, त्या बौद्ध मताला सर्वस्व मानले जात होत. त्या ठिकाणी गौडपादाचार्यांनी अलात शांती प्रकरणाचा उहापोह केला आणि ग्रंथाच्या उपसंहाराचा प्रारंभ केला. या ठिकाणी आपल्या सद्गुरूंना वंदन करतात आहे, पण अद्वय रूपाने वंदन करतात आहे. 2 ओळी वाचून दाखवतो तुम्हाला. श्री गौडपादे दयावृत्ती केली कोठे पुनरावृत्ती, हे मुमुक्षु अविद्या गर्ती रुतला असे. मुमुक्षु कुठे रुतला आहे? अविद्येच्या गर्तेमध्ये रुतला आहे. गर्त समजतं आपल्याला. म्हणून दयावान गौडपादाचार्यांनी आपल्यासाठी पुनरावृत्ती केली, म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितलं, वारंवार सांगितलं. एक द्वयोक्ती असते, एकच गोष्ट दुसऱ्यांदा सांगणे, आणि द्वयोक्तीच्या पलीकडे पुन्हा सांगणं जेव्हा होतं तेव्हा त्याला पुनरावृत्ती असं म्हणतात. त्यात 3, 4, 5 वेळा समाविष्ट झालेलं असतं. म्हणून न कश्चित जायते जीवो संभवोश्च न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. ही कारिका पुन्हा अलात शांती प्रकरणामध्ये गौडपादाचार्यांनी लिहिलेली आहे. आणि म्हणून द्वयोक्ती आहे आणि पुनरावृत्ती सुद्धा आहे. अनेकदा आत्मस्वरूपाचं वर्णन करण्यासाठी पुनरावृत्तीचा दोष पत्करून आपल्या दयावृत्तीने आमच्या अंतःकरणामध्ये हे कायम स्वरूपी ठसावं म्हणून
श्री गुरूंना अद्वैत रूपाने नमन करून गौडपादाचार्यांनी प्रारंभ केलेला आहे. म्हणून हे उपनिषद विस्ताराने लहान आहे, पण ब्रह्मलाभाचं सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि ओंकाराचं उत्तम महात्म्य ह्याच्यामध्ये गायला आहे. सर्वोत्तम म्हणूया, कारण अन्य उपनिषदांनी सुद्धा ओंकाराचं महात्म्य गायलं आहे. उदाहरणार्थ कठोपनिषद, एतद आलंबनम श्रेष्ठ एतद आलंबनम परम एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोको महीयते. तर ओंकाराचं वर्णन इतर उपनिषदांमध्ये जरी आलं असलं तरी मांडूक्यामध्ये त्यांच्या बारकाव्यासहित संपूर्ण स्पष्ट वर्णन आलेलं आहे. आणि त्यामुळे मांडूक्याचा मोठेपणा वादातीत आहे. उपनिषदांमध्ये गुरु शिष्य संवाद आहे. काही उपनिषदांमध्ये जसं प्रश्नोपनिषद आहे, प्रश्न विचारले आहेत आणि गुरूंनी त्यांच्या उत्तर दिली आहेत. काही उपनिषदांमध्ये गुरूंनीच शंका निर्माण केल्या, उदाहरणार्थ छांदोग्य, आणि शिष्याने त्यांचं समाधान करून दिलेलं आहे. काही ठिकाणी शिष्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि गुरूंनी त्या सोडवून दिलेल्या आहेत. पण मांडूक्य उपनिषदामध्ये गुरु शिष्य संवाद नाही, प्रश्नोत्तर रूपही नाही आणि शंका समाधान प्रकार पण नाही. फक्त सरळ सरळ तत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. सरळ सरळ तत्वाचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि असं केल्यामुळे मध्ये कुठल्याही व्यत्ययाशिवाय तत्वरूपतेला सहजता आणून दिलेली आहे. ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि हे मांडुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. अयमात्मा ब्रह्म हे अथर्व वेदाचं महावाक्य ओंकारोपासनेसाठी सर्वश्रेष्ठ आणि जवळचा उपाय आहे. आता ओंकारोपासनेचा म्हणजेच ओंकाराचा म्हणजे ओंकारच ब्रह्म आहे या ऐक्याचा अत्यंत सुलभ आणि सफल विचार या ठिकाणी केलेला आहे. आत्म्याचे 3 पाद आणि ओंकाराच्या 3 मात्रा, पादा मात्राश्च मात्रा पादाः. आठवत असेल तर मंत्र नीलाताई म्हणतात रोज. त्यामुळे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, विश्व, तेजस आणि प्राज्ञ, मात्रा आणि पाद, पुन्हा त्यांचं स्थान नेत्र, कंठ आणि हृदय. म्हणून तुरीय ब्रह्माच्या ज्या कंडिका आहेत म्हणजे मंत्र आहे, मंत्र क्रमांक 7, त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव झालेला आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाला शोक होत नाही. म्हणून कारिकांचं सैद्धांतिक मौल्य हे उपनिषदाच्या मूल्या इतकंच आहे. म्हणून कारिका उपनिषद तुल्य आहेत, म्हणून त्या उपनिषदात अंतर्भूत आहेत. आता ज्ञानी शोक करत नाही. शोक निवृत्ती हे ज्ञानाचं फल आहे. तत्र को मोहाः को शोकाः एकत्र मनुपश्यताम ईशावास्य.
तो शोकरहित होतो, असं अनेक उपनिषदांनी सांगितलेलं आहे. ज्याला दुःखाची पुनरावृत्ती होत नाही त्याला शोक निवृत्ती झाली म्हणून समजावं. एवढा मुद्दा स्पष्ट करतो आणि मग थांबतो. साधकाला दुःख व्हावं की होऊ नये हो? हो, एवढा अभ्यास केल्यानंतर दुःख झालं नाही पाहिजे की होऊ नये? हो नाही. काय म्हणताय? होऊ नये, होऊ दुःख नये. होऊ नये. हो नाही. असं नाही होत. दुःख होऊ नये असं नाही होत. दुःखाच्या संवेदना उमटतात आणि त्या मिटून जातात. जोवर अंतःकरण आहे तोवर दुःख होतं, पण दुःखाच्या पुनरावृत्ती नाही होत. दुःखाला सत्यत्व न दिल्यामुळे त्या दुःखाच्या पुनरावृत्ती होत नाही, त्याचं नंतर स्मरणही होत नाही. आणि हे समर्थांनी फक्त नाव आठवत, अंतर्भाव, हे समर्थांनी अंतर्भावामध्ये दिलं आहे. ज्यांच्याकडे वाग्वैजयंती असेल समर्थांची, त्यामध्ये अंतर्भाव नावाचं प्रकरण आहे, 4 टप्प्यांमध्ये दिलेलं आहे. त्या अंतर्भावाच्या 4थ्या टप्प्यामध्ये समर्थांनी हे स्पष्ट केलं आहे की साधकाला दुःख होतो, पण ते दुःख पुनरावृत्तीत होत नाही. कळतंय? मला एक उदाहरण सुचतंय. ते उदाहरण तुमच्या लक्षात येतं का मला माहिती नाही. माझ्याकडे नातीची पाटी आहे. कशी पाटी आहे? जुना प्रकार नाही आहे, नवीन प्रकार आहे. त्या पाटीवर एक असं, पाटी म्हणजे वेगळ्या प्रकारची, त्याच्यावर एक असा रेक्झिनचा पट्टा आहे, पडदा आहे, आणि त्यावर साध्या प्लॅस्टिकच्या काडीने लिहून काढायचं. अक्षर उमटतात. उमटल्यानंतर तुम्हाला नको असेल तेव्हा तेवढा रेक्झिनचा पट्टा उचलला की सगळी अक्षरं मिटून जातात. नंतर पुन्हा ते रेक्झिन कोरच्या कोर राहतं. ते प्लास्टिक कोरच्या कोर राहतं. पुन्हा तुम्ही लिहू शकता त्याच्यावर. तसा दुःखाचा संस्कार झाल्यानंतर तो ते रेक्झिन उचलल्या, प्लास्टिक उचलल्यासारखं निघून जातं, पण दुःखाचा संस्कार होतो, त्याचा परिणाम नाही होत. म्हणून साधकाला दुःख होऊ नये अशी कल्पना करू नका. साधकाच्या अंतःकरणावर दुःखाचा परिणाम होत नाही, क्षणभात मात्र त्याला ते दुःख जाणवतं. बुडाला औरंग्या पापी, म्लेच्छ संहार जाहिला, आनंद वन भुवनी. या 2 पहिल्या चरणांमध्ये तो औरंग्या त्याच्या अत्याचाराचा दुःख झालंय, पण आनंद वन भुवनी ही सहज स्थिती ताबडतोब रिस्टोर झाली आहे. पुन्हा पुन्हा ती लगेच प्राप्त झालेली आहे. म्हणून मी समर्थांचे 2 उदाहरणं दिले. एक अंतर्भावाचं, त्यात वचन आहेत समर्थांचे, आणि दुसरं समर्थांच्या आनंद वनभुवनी या काव्याचं. आता लक्षात घ्या, आपल्याला दुःख होणार नाही असं कधीच समजू नका. आपण दगड नाहीत. जोवर अंतःकरण आहे तोपर्यंत सुख दुःखाचा स्पर्श होणार.
परंतु त्याची आवर्तन होणार नाही, त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि त्या होऊ नयेत म्हणून पुढच्या पुन्हा कल्पना सुद्धा होणार नाही. गतासून आणि अगतासून, आगामी शोक आणि गत शोक, भूतकाळातला शोक आणि आगामी काळातल्या कल्पना, याला पण शोकच म्हटलं आहे. गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ते, भगवंताचं वाक्य आहे. दुसरा अध्याय. पंडित होणं सोपं आहे का हो? या ठिकाणचा जो पंडित आहे ना, हा पंडित स्थितप्रज्ञच आहे. हा पंडित कसा आहे हे कळलं नसल्यामुळे अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं विचाराविषयी वाटली. एक, आपण स्थितप्रज्ञ व्हावं, असा मोक्ष मिळवावा, ही पोटतिडीक अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यामुळे अंतःकरणात अर्जुनाने मनापासून स्थितप्रज्ञ बद्दल चौकशी केली. आम्हाला वाटतं का हो आम्ही स्थितप्रज्ञ व्हावं? आम्हाला वाटतं का हो आम्ही शोकमुक्त व्हावं? आम्हाला दुःख होऊ नये एवढंच आम्हाला वाटतं. पण दुःखाची कारणासह निवृत्ती व्हायची असेल तर शास्त्र शुद्ध अध्ययन करावं लागतं. मनमाने परमार्थ करून होत नाही. श्री गुरूंचा शास्त्र शुद्ध पद्धतीने अनुसरण करावं लागतं. त्यांच्या उपदेशाचं आचरणामध्ये रूपांतर करून घ्यावं लागतं. शोकनिवृत्ती हे ज्ञानाचं फल आहे, लक्षात ठेवा. तत्र को मोहा को शोकः. ज्ञान काय झालं? एकत्व मनुपश्चाताप. म्हणून ओंकाराला जाणणारे शोक करीत नाही. अशा पद्धतीने आगम, वैतथ्य, अद्वैत अशा 3 प्रकरणानंतर अलात शांती नावाचं प्रकरण भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य यांनी या ठिकाणी त्यांच्या कारिकांमध्ये उद्घृत केलेलं आहे. यांनी अद्वैत सिद्धी होते. म्हणून ओंकाराच्या अभ्यासाचा, ओंकारच ब्रह्मरूप आहे या अभ्यासाचा, मीच ब्रह्मरूप आहे या अनुभवामध्ये रूपांतर करून अद्वैताची सिद्धी करून घेणे हे अलात शांती या 4थ्या प्रकरणाचा हेतू आहे, उद्देश आहे. तो माझे सद्गुरू डॉक्टर काका यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सगळ्यांचा सिद्धीला जाईल अशी प्रार्थना डॉक्टर काकांच्या चरणी आणि खात्री बाळगतो की पोट तिडकीने अभ्यास करणारे जे राहतील त्यांचं जीवन आनंदाने भरून जाईल, शोक मुक्त होईल, अशा माझे सद्गुरू कृपावंत आहेत. त्या सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करतो. आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण काका. जय श्री रामकृष्ण काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.